पहिला नंबर आपला आहे. इथून सरळ खाली जायचं मित्र. ओके हा तू नाही पाडणार माझ्याकडे विश्वास आहे ना. माझी नाही हिंमत. येऊ का मला? येऊ का? येऊ का मला? माझी भी नाही एवढी. माझी भी नाही एवढी. सबसे डेंजर. सगळ्यात डेंजर ट्रॅक केलेले याच्यापेक्षा खतरनाक ट्रॅक करायचा हिंमत नाही आमच्यात. आम्ही मदनगडावर आहे सध्या. काय ऐका ना आपलं मदनगडावर जायचंय. मदनगडावर जायचंय. कुठं सून जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ॲडव्हेंचर विथ प्रवीण. सो आजचा ट्रॅक आपण करतोय मदनगडाचा. अलंग मदन कुलंग असे गड आहेत. सो आत्ता स्टार्ट करतो आपण ही मदनगड. सो आपण इथं एक भाऊ जवळचीच आहे आंबेवाडीचे, त्यांना आपण सोबत घेतलं आहे ट्रॅकरसाठी, कारण रस्ता माहीत नाही आहे. सो जाऊया, स्टार्ट करूया आपला ट्रॅक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. वा वोडाफोन वडाफोन आ गया. वोडाफोन वोडाफोन त्याच्यामुळे इकडे वडाफोनला रेंज आहे का? इकडे बघ जय भाऊ. जय इकडे बघ. बघ कुठे गेला तो? हे उम्या काढे फोटो. टाटा डोकोमो. आजी तुम्ही इथंच राहतात का? हा किती लांब आहे अजून? आता इकडं पुढे गेल का असे आमचा मोठा आंबा दिसतोय ना, हा पुढे गेल का तिला वर फिरते वार ते वर फिरते. हा ना, 1-2 तास लागेल का? जाईल का? खरं ते ट्रॅक स्टार्ट झालाय आणि बघा करवंदीचे झाडं खूप काट आहेत, सांभाळून चालायचंय. बापरे, बोललो आणि दोन्ही साईडला होतीच काटे. लागलं वाटतं. छोटी मोठी बातों पे इतना ध्यान नहीं देते. चलो थोडासा रेस्ट घेत जाऊया वरती. हा मग ते कुठे आहे ते मेन ट्रॅक, त्या वर चढायचं रस्ते? हा का, असं बिना रस्ते तरी चढतात का? स्पायडरमॅन कसं जायचं माझं? हा मग बडे मशहूर हुए. काय हा हा अरे प्रत्येक बा तरी काढली तुला पाहिजे होती ना की? अरे मी असंच बोललेलो, मला भेटली गाडी. एवढी जड देतो का? हे घे ही गाडी. नको हे ना कोणला पाहिजे का गाडी? कोण गाडीचं शौकीन आहे का? घे थांब. गड्या डोंगरच राहणार, साखर शोभाच होणार. ए आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शोभाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवाच होणार. परत वा प्रवीण भाऊने पूर्ण आम्हाला एक संत्री दिलेली अर्धी. आणि या मलंगडाच्या ट्रिपसाठी खास पाहुणे आलेले आहेत आमच्याकडे. टिक्कू मामा आणि आमचे मित्र, तसेच उमेश भाऊ यांचे मावस भाऊ, तसे आमचेही मावस भाऊ गीतेश मगर हे खास टिटवाळ्यावरून आपल्याकडं मलंगडासाठी ट्रॅकसाठी आलेले आहेत.
त्यांचं पण खूप खूप सहर्ष स्वागत करतोय आम्ही या ट्रॅकसाठी. काही दिवसापूर्वीच रतनगड हा ट्रॅक आपण सर केला होता पूर्ण गड. तिथे खूपच मजा आली होती, खूप हार्ड चढाई होती. पण तशीच इथंही मदनगडावरती पूर्ण जंगलातून जावं लागतं आहे, फॉरेस्ट एरिया पूर्ण. खूप सुंदर अनुभव आहे. गीतेश भाऊ आहे टिटोळ्याचे, मला मगाशी इंट्रो दिला तेच. हो पाहूया. ॲक्च्युली फर्स्ट टाईम आलो आहे मदनगडावरती. कुरंगड पहिला सर केलेलं आहे, पण मदनगड नव्हता केलेला. वर्षाच्या एंडिंगला जेवढं होईल तेवढं गड फिरायचे होते, फिरून घेऊया. हां 5-6 दिवस बापरे. जिवंत होता का? अरे बापरे 5-6 दिवस कसं राहिलं तुझं? हां का एकटाच होतं? हां हां. भिवबळ इकडनं जायचं आपल्याला. अलंग मलंग कुलंग 3 गडांपैकी एक गडा सर करायचं आपल्याला. कुरंगड केलेलं आहे, तर अलंग किंवा मलंग आज सर करतोय आपण. सो आपल्याला गडाच्या पहिल्या पावत्र्या स्टार्ट झाल्या. म्हणजे अखंड जो गड आहे तो तिथून स्टार्ट होतो एखाद्या अर्थानं. तिथे आपल्याला पायऱ्या बघायला भेटतात आणि डायरेक्ट स्ट्रेट आहेत. सो जाऊया. उमेश चला, ते उमेश ते येत आहेत तोपर्यंत थांबतो मी ते. हमारे थकेले खान लोग. लय झालंय लिंबाने त्याच्यावर झालंय आपलं. 75% आम्ही किल्ला जिंकलेला आहे आता. म्हणून म्हणतोय महिन्यातून एकदा तरी स्वारी काढायची रायगडावरती इकडे तिकडे. नाही मग जय श्रीराम. ये गणेश मागे इथून चढायचं. अलंग मलंग मदनगड समोरचा कुलंगड. हे बघा, तर अलंग करून आलो आपण. आता चालू मदनकडे. जिरली मदनगडावर चढतोय. किती वाजले आता गणेश भाऊ? 7:39. बापरे 6:45 होत आले. अंधार झालाय. अजून किती चढायचे काय जायचे काहीच माहित नाही. जाऊया. गेलो असतो घरी.
तू असं काय बोल नको आता तू परत व्हिडिओ मध्ये टाकशील ते सगळं बघता नंतर मग मी द्यायची नाही कळलं आपल्याला. त्यामुळे आता व्हिडिओ घेतली नाही इथली. हा थर आपण सकाळी टाकू. कोण राहिलं रे उतरताना काय जय काय कापित होतं मग कधीशी तुम्ही तीनच कांदा होता फक्त. काय मामाने घेतलं कांदे लिंबू येतो कांदा. फायनली मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालंय आणि मस्त टेंट लावलाय. मस्त चंद्र बघा चांदू बाबा निघालाय आणि सर्व आपले मित्र परिवार आपापल्या टेंट मध्ये समोर आम्ही टेंट लावलाय जेणेकरून आपण थोडेफार गाणे वगैरे भजन वगैरे गवळणी वगैरे घ्यायचे आहेत आणि थोडासा मोसमचा आनंद घेऊया या वेळेचा. अशा गुलाबी थंडी मध्ये नाही का ब्रह्मा उकारतो विष्णू आकारत ब्रह्मा विकारत विष्णू बाजीराव तो वीरच मोठा बाजीराव तो वीरच मोठा कणस खाऊन लढला पठ्ठा कणस खाऊन लढला पट्ट्या. चार्जिंगला लावून प्रतीक जायचं ना भाई जन्नत दिखानी है. चलो 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 जन्नत देखो. देखो ना गाइस देखो ना हेलो देखो ना गाइस हेलो. देखो ना गाइस देखो ना. गडावरती मित्रांनो आपल्याला अशी गुफा पाहायला मिळते. बापरे कशी कोरली असेल त्यावेळेस. श्री छत्रपती शिवाजी महाराज की मदनगडाच्या आपण हाय पॉइंट लावलाय मित्रांनो. मी पाहू शकता पाठीमागे पाहिजे मित्रांनो. हा समोर असलेला कुरंगड पहा कणखर काटक काय सुंदर आहे. आणि आपण इथे उभे आहोत. हा आहे मदनगड. हा संपूर्ण मदनगड आणि हा समोरचा हा इथून स्टार्ट होतो तो अलंगड जो आपण रात्री काल गेलो होतो तिथनं तो. आणि सरळ ही रांगेत दिसणारा हा कळसुबाईचा पर्वत खूप सुंदर आहे मित्रांनो. जोपर्यंत वय आहे शरीर आहे तोपर्यंत गड किल्ले फिरून घ्या. माझ्याकडे मी मित्रांनो असे मित्र कमवलेत की एका शब्दावरती गड किल्ल्यावरती निघतायत जीवला घेत. मित्रांनो तुम्ही आयुष्यात पैसा कमवा नका कमवू तो भाग वेगळा आहे पण असे मित्र नक्की कमवा जे गड किल्ले फिरतील गडकिल्ले चढतील इतिहासाची ज्यांना जाण असेल. हे सर्व सह्याद्रीचे वेडे आहेत. काय बोलतो माहिती का आहे का चहा इडून जीव. मित्रांनो बघू शकता तुम्ही हा व्ह्यू मलंगगडावरून दिसणारा खूपच असा दृश्यमय व्ह्यू आहे. तर बघा तुम्ही किती छान व्ह्यू आहे. तुम्ही मलंगगडावर नक्की या ट्रेकिंग साठी या. खूप काही शिकायला भेटेल तुम्हाला. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल. खरंच खूप मजा येते. मित्रांनो अंधारात दाखवलं नाही हे आमचे ट्रॅकर्स रामाभाऊ आणि संकेत भाऊ. हे पहा आंबेवाडीचेच आहेत. तुम्हाला त्यांचा नंबर मी खाली
हा जो नंबर स्क्रीनवरती तो यांचाच आहे. तुम्हाला अलंग मलंग कुलंग कोणताही पोर्ट करायचा असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला इथं सर्व सुविधा अवेलेबल करून देतील. जेवणापासून तर राहण्याची सर्व काही सोय यांच्याकडे असते. तो तुम्ही त्यांना कॉल करून घ्या.